काय रे केलं आणि सामान वर बांधलेलं होतं त्याच्यामुळं गरम वाटलंच नाही. बाहेर पडला की फटके मारायचे माझ्यावर तुला काम न करून एकदम हो आणले तिला आता तिला डॉक्टर डॉली बरं वाटतंय ना फिरायला तुला? कुठे जाते? गावाकडे गॅस संपला तरी टेन्शन नाही, चूल असते. काळी चाय जुन्या पद्धतीची कढी. कोयंडा गावाला याला कोयंडा म्हणतात कढीला. हे आमचं गावच्या घराचं पाठचं सगळं हिरवगार गवत आणि थोडीफार झाडं, केळीची वगैरे. आम्ही जास्त गावी राहत नाही त्यामुळे जास्त काही नाही आहे, फक्त काही सण असेल तरच येतो. जुन्या पद्धतीचं हे आमचं घर, कौलारू. पालखी आगमनाची तयारी सुरू झालेली आहे आमच्याकडे. आज पालखी येईल लवकरच दुपारपर्यंत. आमच्या घरात आता पालखीचं आगमन होणारच आहे. देव आमच्या घरी फायनली वर्षानंतर येणार. उत्सुकता आहे आणि तयारी पण चालू आहे. सगळ्यांना नाश्ता पाण्याची सोय चालू आहे. गावाला आले आता पालखी येणार आहे घरी, तर सगळ्यांची तयारी चालू झाली आहे. मामाच्याच गावाला आलेस ना. राजवी पण मामाच्या गावाला खूप मजा करते आमची. राजवी असं कर. राहू दे राहू दे. जिथे ते तुला साथ घालते तिथे तू सादर उभी राहिली पाहिजे. त्यांची तब्येत माझ्याशी त्यामुळे प्रमोद सावंत आणि घरची मालकीण यांच्या बायकोने निवड केलेली आहे. शिक्षा देण्यामध्ये काही तरतूद झाली असेल. मंडळाकडून घ्यायची मालकी तुझी आहे. आई ते मुंबईमध्ये राहतात. त्यांचा छोटासा धंदा व्यवसाय आहे, तो चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे. पैशाला 4 पैसे मिळाले पाहिजे, झाले पाहिजे. गिरायकांची ओढ लावून घ्यायची मालकी तुझी आहे. थोडी तेवढी मान्य करून घे. तुझ्या नावाचा
अखंड कुटुंब सुखी समाधानी आणला पाहिजे. त्यांचा चांगल्या व्यवसायाला भरभराटी लागली पाहिजे. त्यांच्या मुलीबाळींचा चांगल्या पद्धतीने सांभाळ झाला पाहिजे. बाळ माझी अशी एक मुलगा अजून लग्नाचा बाकी आहे, त्याला चांगल्या पद्धतीने सुख समाधान मिळवून देशील. मनात असेल तर चांगली मुलगी मिळाली पाहिजे. बाळ माझी अशी आजोबाला मान्य करून घ्या. तुझ्या नावाचा जय जयकार. प्रमोद सावंत शाळांमध्ये आंदोलन केलेले आहे. बाळ माझी अशी याचा धंदा चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे. धंद्यामध्ये गोडी आली पाहिजे. काय अनिष्ट मारावी नसते दूर करून त्याच्या मनाप्रमाणे इच्छा पूर्ण करून दे. तर बाळ माझी अशी आजोबाला मान्य करून घे आणि तुझ्या नावाचा खूप कैऱ्या भेटल्या. काय करताय तुम्ही? आंबे तर पिकले नाही आहेत पण. हा बघून बघा काय. घराच्या समोर झाड आहे आंब्याचं.